लास्ट लेक्चरला आपण यूज ऑफ स्टील टेबल बघितलेला, ठीक आहे. म्हणजेच काय की स्टील टेबल आपण कशासाठी यूज करतो किंवा स्टील टेबलमध्ये काय काय असतं. मग त्या टेबलमध्ये आपण बघितलेलं की त्या टेबलमध्ये तुम्हाला जो हॉट रोल्ड सेक्शन असणार आहे, ठीक आहे. तर त्या हॉट रोल्ड स्टील सेक्शनचे जे डेझिग्नेशन्स आहेत किंवा त्याच्या ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, ठीक आहे, तर त्या टॅब्युलर फॉर्ममध्ये त्या स्टील टेबलमध्ये दिल्या असतील. मग त्याच्यामध्ये त्याच्या वेगवेगळ्या ज्या इन्फॉर्मेशन आपल्याला लागणार आहे एखादं स्ट्रक्चर डिझाईन करण्यासाठी त्या आपल्याला दिल्या असणार आहे, ठीक आहे. तर तो टॅब्युलर फॉर्म म्हणजे स्टील टेबल आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या कोणकोणत्या माहिती आहेत त्या आपण लास्ट लेक्चरला बघितलेल्या आहेत, ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचं आहे दॅट इज द टिपिकल स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ फॉर द माइल्ड स्टील, ठीक आहे. तर माइल्ड स्टीलचा स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ कसा येणार आहे तो आज आपल्याला या लेक्चरला बघायचा आहे, ठीक आहे. तर डायग्राम बघा. ठीक आहे. तर इथं बघा तुम्हाला बोर्डवर दिसतंय की हा काय आहे बघा टिपिकल स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ, ठीक आहे. स्ट्रेस स्ट्रेनचा ग्राफ आहे. म्हणजेच काय की आपण काय केलंय एखादं माइल्ड स्टील घेतलंय, ठीक आहे. आणि त्या स्टीलला काय केलंय आपण स्ट्रेस दिले किंवा लोड दिले आणि त्याच्यावरून त्याच्यामध्ये काय झालंय स्ट्रेस फॉर्म झाले, ठीक आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यावर काय करणार आहे मॅक्सिमम लोड देणार आहे, ठीक आहे. मॅक्सिमम लोड दिल्यानंतर ते जे स्टील आहे, ठीक आहे, तर त्या स्टीलमध्ये डक्टिलिटी प्रॉपर्टी असल्यामुळे ते जे स्टील आहे ते काय होणार आहे बघा की स्मॉल डायमीटरच्या ज्या वायर्स आहेत त्याच्यामध्ये ते काय होणार आहे फॉर्म होणार आहे, ठीक आहे. मग ते त्याच्यानंतर काय करणार आहे तुम्हाला वॉर्निंग देणार आहे की तुमचं जे स्टील आहे ते फेल्युअर होणार आहे. तेच जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला ग्राफमध्ये काय केलेलं आहे इथं शोन केलेलं आहे, ठीक आहे. तर जर तुम्ही स्टील बघितलं तर स्टील हे टेन्शनमध्ये सुद्धा आणि कॉम्प्रेशनमध्ये सुद्धा काय चांगलं आहे. स्टील इज अ व्हेरी गुड इन टेन्शन ॲज वेल ॲज कॉम्प्रेशन. म्हणजेच काय की ते टेन्शन पण रेजिस्ट करते ॲज वेल ॲज कॉम्प्रेशन सुद्धा रेजिस्ट करते. ॲज वेल ॲज स्टीलमध्ये काय असते बघा डक्टिलिटी प्रॉपर्टी असते. डक्टिलिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेकॅनिकल प्रॉपर्टी. म्हणजेच काय की एक इम्पॉर्टंट मेकॅनिकल प्रॉपर्टी आहे. द डक्टिलिटी इज द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच द मटेरियल इज गोइंग टू बी into a or drawn into a wires of small diameter. म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही त्या स्टीलवर किंवा त्या माइल्ड स्टीलवर जेव्हा तुम्ही काय करणार आहे एखादं लोड अप्लाय करणार आहे तेव्हा त्याच्यावर लोड अप्लाय केल्यानंतर त्याचं काय फॉर्म होणार आहे बघा तर वायर्स फॉर्म होणार आहे स्मॉल डायमीटरच्या, ठीक आहे. म्हणजेच काय करतंय ते तुम्हाला वॉर्निंग देतंय, ठीक
ठीक आहे, नेकिंग फॉर्म होते अँड मग ते तुमचं जे स्टील आहे ते काय होते फ्रॅक्चर होते किंवा ब्रेक होते. ठीक आहे, तर तेच हे जे एक्सप्लेनेशन आहे हे डिरेक्टली तुम्हाला काय केलेलं आहे ग्राफमध्ये शोन केलेलं आहे. आता या ग्राफमध्ये बघा OA हा जो रिजन दिसतोय त्याला आपण काय म्हणतोय बघा प्रपोर्शनॅलिटी लिमिट. म्हणजेच काय OA इंडिकेट्स देयर इज अ स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. ठीक आहे, OA काय इंडिकेट करतोय की हा एक इलास्टिक रिजन आहे. इलास्टिक रिजन म्हणजेच काय किंवा इलास्टिसिटी म्हणजेच काय की तुम्ही एखाद्या गोष्टीवर लोड अप्लाय केल्यानंतर त्याचं काय चेंज होत नाही, त्याचं काय चेंज होतंय की शेप आणि साईज चेंज होतंय. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतोय इलास्टिक रिजन असं म्हणतोय. आणि जेव्हा तुम्ही ते लोड काय करणार आहे रिमूव्ह करणार आहे तेव्हा ते जे मटेरियल आहे ते त्याच्या ओरिजिनल शेप आणि साईज मध्ये येते, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय इलास्टिक रेंज असं म्हणतोय. मग ह्याच्यामध्ये इलास्टिक रेंज कोणती आहे बघा OA ही काय आहे इलास्टिक रेंज आहे. म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही बेसिकली त्याच्यावर काय करणार आहे लोड ऍक्ट करणार आहे. ठीक आहे, तेव्हा स्टार्टिंगला काय होईल की स्ट्रेस स्ट्रेन इतकंच असणार आहे. म्हणजेच काय की स्ट्रेस इज प्रपोर्शनल टू द स्ट्रेन. त्यामुळे ह्या OA रेंजला काय म्हणलं जात आहे प्रपोर्शनॅलिटी लिमिट किंवा प्रोपोर्शनल रिजन असं म्हटलं जातंय. ठीक आहे, OA काय इंडिकेट करते की स्ट्रेस स्ट्रेन सिमिलर आहे किंवा इक्वल टू आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही त्या माइल्ड स्टीलवर लोड ऍक्ट करणार आहे तेव्हा हा इलास्टिक रिजन असल्यामुळं इथून जेव्हा तुम्ही लोड काय करणार आहे रिमूव्ह करणार आहे तेव्हा ते जे स्टील आहे ते त्याच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये येणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे जेव्हा लोड ऍक्ट करणार आहे किंवा जास्त तुम्ही काय करणार आहे लोड ऍक्ट करणार आहे तेव्हा तिथे काय होतंय फॉर्म बघा यील्ड स्ट्रेस फॉर्म होते. ठीक आहे, म्हणजे हा जो पॉइंट B आहे ही काय आहे तुमची बघा ग्राफवरचा जो पॉइंट B आहे हा काय इंडिकेट करतोय बघा तर लोअर यील्ड पॉइंट इंडिकेट करतोय. आणि हा पॉइंट C जो आहे हा काय इंडिकेट करतोय बघा दॅट इज द अप्पर यील्ड पॉइंट. म्हणजेच काय की तुमचं एखादं माइल्ड स्टील आहे त्याच्यावर काय करतोय आपण लोड ऍक्ट करतोय किंवा लोड अप्लाय करतोय तेव्हा या OA रिजन पर्यंत ते माइल्ड स्टील काय करणार आहे लिमिट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इंडिकेट करणार आहे. म्हणजे स्ट्रेस तुमचं स्ट्रेन इतकंच असणार आहे. देन पॉइंट B ला किंवा पॉइंट C ला ते स्ट्रेस काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय यील्ड स्ट्रेस असं म्हणतोय. किंवा पॉइंट B हा इंडिकेट काय करतोय तर लोअर यील्ड पॉइंट इंडिकेट करतोय आणि पॉइंट C काय इंडिकेट करतोय तर हायर यील्ड पॉइंट काय करतोय किंवा अप्पर यील्ड पॉइंट काय करतोय इंडिकेट करतोय. ठीक आहे, म्हणजेच आपण कंटिन्युअसली काय करतोय त्या माइल्ड स्टीलवर काय करतोय स्ट्रेस देतोय. ठीक आहे, देन त्याच्यानंतर बघा D इज द अल्टिमेट स्ट्रेस. म्हणजेच काय की ह्या D पॉइंटला काय होणार आहे तुमचा अल्टिमेट लोड ऍक्ट होणार आहे. म्हणजेच काय की मॅक्सिमम तिथं आपण काय करणार आहे त्याला लोड ऍक्ट करणार आहे. देन D पॉइंट नंतर एका सर्टन लिमिटला तो काय होणार आहे तुमचा माइल्ड स्टील काय करणार आहे एक वॉर्निंग देणार आहे इम्पेंडिंग फेल्युअरची आणि डिरेक्टली तुमचं जे स्टील आहे ते काय होणार आहे नेकिंग होणार आहे आणि ते स्टील काय होणार आहे फेल होणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा काय तुमचा बघा स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये असणारी जी यील्ड स्ट्रेस आहे ठीक आहे इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टील. म्हणजेच काय की एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्टीलची. ठीक आहे, ज्याच्यामध्ये काय होते बघा की मॅक्सिमम स्ट्रेस काय केला जातोय अप्लाय केला जातोय. म्हणजेच काय सिंपल लँग्वेज मध्ये बघा की एखादं स्टील आहे त्या स्टीलवर आपण काय करतोय लोड अप्लाय करतोय. आता स्टील म्हणजेच काय बघा एखादा स्टीलचा बार आहे. ठीक आहे, ह्या बारवर तुम्ही काय करताय वरून लोड ऍक्ट करताय. लोड ऍक्ट केल्यानंतर ह्या OA लिमिट पर्यंत ठीक आहे म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही लोड ऍक्ट करालाय तेव्हा हा बार काय होणार आहे इलास्टिक रिजन मध्ये. जर तुम्ही एका पहिल्या 2-3 मिनिटांमध्ये लोड ऍक्ट करायचं तुम्ही थांबवलं तर हा जो बार आहे हा थोडासा डिफॉर्म झालेला जो बार आहे तो परत काय होणार आहे त्याच्या इलास्टिक पोझिशनला येणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की तो त्याच्या परत शेप आणि साईजला येणार आहे. बट तुम्ही कॉन्स्टंटली ह्याच्यावर काय करत राहिला लोड ऍक्ट करत राहिला तर त्याच्यावर काय होणार आहे की लोड ऍक्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये यील्ड स्ट्रेस फॉर्म होणार आहे. मग B आणि C हे काय आहेत की लोअर यील्ड पॉइंट आणि अप्पर यील्ड पॉइंट आहे. ठीक आहे, देन त्याच्यानंतर परत तुम्ही काय केला मॅक्सिमम लोड देत राहिला तर त्याच्यामध्ये काय क्रिएट होणार आहे अल्टिमेट स्ट्रेस क्रिएट होणार आहे. म्हणजेच काय की अल्टिमेट लोड जेव्हा तुम्ही देणार आहे किंवा मॅक्सिमम लोड जेव्हा तुम्ही देणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये काय होणार आहे अल्टिमेट स्ट्रेस क्रिएट होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते काय करणार आहे डिफॉर्मेशन दाखवणार आहे. म्हणजेच काय की तुमचा हा जो बार आहे हा डिरेक्टली असा काय झालेला दिसेल तुम्हाला बेड झालेला दिसेल. ठीक आहे, हा बेड होत होत ह्याचं काय फॉर्म होणार आहे बघा नेक फॉर्म होणार आहे. म्हणजे सर्टनली तुम्हाला इथं जो बार आहे हा तुम्हाला एकदम वायर सारखा स्मॉल डायमीटरच्या वायर सारखा हा तुम्हाला बार दिसणार आहे आणि सडनली तो ह्या F पॉइंटला येऊन काय होणार
ग्राफ थ्रू काय केलेला आहे दाखवलेला आहे. ठीक आहे, तर हा काय तुमचा माइल्ड स्टीलचा स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा या ग्राफ मध्ये तुम्हाला वाय ऍक्सिसला काय काय दिसते बघा. प्रपोर्शनॅलिटी लिमिट दिसते, म्हणजे ओए इंडिकेट करतोय प्रपोर्शनॅलिटी लिमिट, बी इंडिकेट करतोय that is the lower yield point, C point indicate करतोय that is the upper yield point, and D point indicate करतोय that is the ultimate stress, and F point indicate करतोय that is the fracture. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये also कोणकोणत्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज अडॉप्ट केल्या जातात बघा, ज्या इथं आपल्याला डायरेक्टली सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे बघा, that is the Fy, ज्याला आपण काय म्हणतोय कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ. ऑल्सो आपल्याला काय केलेलं आहे, या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत माइल्ड स्टीलच्या, ह्या आपल्याला ॲज पर द IS 800-2000 यांनी डायरेक्टली काय केलेलं आहे, या स्टँडर्ड व्हॅल्यू दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिलं Fy दिलं आहे. Fy म्हणजे काय असतंय तर कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ, ज्याची व्हॅल्यू काय आहे बघा स्टँडर्ड, दॅट इज द 250 न्यूटन पर mm². म्हणजेच काय की तुम्हाला जेव्हा प्रॉब्लेम मध्ये कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ माइल्ड स्टीलची घ्यायला सांगतील तेव्हा तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यू पुटअप करायची आहे, दॅट इज Fy, ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ असं म्हणतोय, ज्याची व्हॅल्यू काय दिलेली आहे स्टँडर्ड ॲज पर द IS 800-2000, ज्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे दॅट इज Fy किंवा कॅरेक्टरिस्टिक माइल्ड स्ट्रेंथची काय आहे दॅट इज 250 न्यूटन पर mm². देन ऑल्सो काय दिलेलं आहे बघा, दॅट इज द Fu, ज्याला आपण अल्टिमेट स्ट्रेस असं म्हणतोय. त्या अल्टिमेट स्ट्रेसची व्हॅल्यू काय दिलेली आहे बघा, दॅट इज 410 न्यूटन पर mm². आता तुम्ही मागच्या लेक्चर मध्ये ग्रेड ऑफ स्टील बघितलेले आहे. ठीक आहे, वेगवेगळे जे ग्रेड्स आहेत त्यांची जी अल्टिमेट स्ट्रेस आहे ती दिलेली आहे, ती बघितलेली आहे, किंवा जे वेगवेगळे ग्रेड्स आहेत त्याचं जे अल्टिमेट स्ट्रेंथ आहे ती तुम्ही बघितलाय. त्याच्यामध्ये हा ग्रेड आहे Fy Fe410, तर त्याची ही स्ट्रेंथ आहे. ठीक आहे, दॅट इज द अल्टिमेट स्ट्रेस, दॅट इज 410 न्यूटन पर mm². हे स्टँडर्ड तुम्हाला दिलेलं आहे. ॲज वेल एज काय दिलेलं आहे बघा, दॅट इज द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेला आहे. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेली आहे, त्याची व्हॅल्यू आहे दॅट इज 2 × 10⁵ न्यूटन पर mm². ठीक आहे, ही मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीची व्हॅल्यू दिलेली आहे. देन जी दिलेली आहे दॅट इज कॉल्ड द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. ठीक आहे, जी ची व्हॅल्यू काय बघा, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दॅट इज 0.769 × 10⁵ न्यूटन पर mm². ठीक आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी दिलेला आहे. ॲज वेल एज काय दिलेला आहे बघा, दॅट इज म्यू दिलेला आहे. म्यूची व्हॅल्यू म्हणजेच काय दिलेलं आहे तुम्हाला, मॉड्युलर रेशो दिलेला आहे दॅट इज 0.3. ॲज वेल एज काय दिलेला आहे बघा, युनिट मास ऑफ स्टील, दॅट इज 7850 kg/m³. ठीक आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला हे युनिट मास ऑफ स्टील लागतंय. ठीक आहे, तर त्याची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे दॅट इज 7850 kg/m³. अँड ॲज वेल एज तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन, ज्याला आपण अल्फाने डिनोट करतोय. ठीक आहे, तर हे थर्मल एक्सपान्शन दिलेलं आहे बघा, दॅट इज 12 × 10⁻⁶ per degree Celsius. अँड ऑल्सो काय दिलेलं आहे बघा, अप्रॉक्सिमेट मेल्टिंग पॉइंट दॅट इज 1530 डिग्री सेल्सिअस. ॲज वेल एज तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, ब्रिनेल हार्डनेस नंबर, तो दिलेला आहे दॅट इज 150 to 190. अँड ऑल्सो तुम्हाला दिलेला आहे दॅट इज रॉकवेल हार्डनेस नंबर,
Fu न जे डिनोट केलं जात आहे ते डिरेक्टली दिलेलं आहे तुम्हाला, दॅट इज 410 न्यूटन पर mm². देन मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी दिलेली आहे, त्याची व्हॅल्यू स्टँडर्डच आहे, ही तुम्ही मॉसला पण शिकलाय, ठीक आहे, दॅट इज 2 × 10⁵ न्यूटन पर mm². देन जी ची व्हॅल्यू दिलेली आहे, दॅट इज मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, दॅट इज 0.769 × 10⁵ न्यूटन पर mm². ऑल्सो तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, म्यू दिलेला आहे, ज्याला आपण मॉड्युलर रेशो असं म्हणतोय, दॅट इज 0.3. देन युनिट मास ऑफ स्टील दिलेला आहे तुम्हाला, दॅट इज 7850 kg/m³. देन त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, दॅट इज कोएफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन, ज्याला आपण अल्फाने डिनोट करतोय, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, दॅट इज 12 × 10⁻⁶ पर डिग्री सेल्सिअस. ॲज वेल ॲज काय दिलेलं आहे बघा, अप्रॉक्सिमेट मेल्टिंग पॉईंट दिलेला आहे, दॅट इज 1530 डिग्री सेल्सिअस. अँड ऑल्सो काय दिलेला आहे बघा, ब्रिनेल हार्डनेस नंबर दिलेला आहे, ज्याची रेंज काय आहे 150 to the 190. अँड रॉकवेल हार्डनेस नंबर दिलेला आहे, ज्याची रेंज काय आहे 157 to the 190. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा, दॅट इज द टिपिकल स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ फॉर द माइल्ड स्टील. ठीक आहे, तर हा काय आहे, माइल्ड स्टीलचा स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ आहे, म्हणजे स्ट्रेस कसा ऍक्ट होते किंवा स्ट्रेन कसं ऍक्ट होतंय. ठीक आहे, तर त्याचा हा ग्राफ आहे, किंवा जे त्याच्यावर सपोज आपण टेन्साईल लोड अप्लाय केलं आणि ते टेन्साईल लोड अप्लाय केल्यानंतर जो ग्राफ तयार होतोय तो हा काय आहे, स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ आहे माइल्ड स्टीलचा. ठीक आहे, तर एक्झामला तुम्हाला हे 4 मार्कला क्वेश्चन पडतोय की तुम्हाला काय करायचं आहे, माइल्ड स्टीलचा स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचे आहेत, सायलेंट जे फीचर्स आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत, त्याच्या असणारे जे सायलेंट फीचर्स आहेत हे तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. ठीक आहे, तर हा त्याचा ग्राफ आहे, आणि हे इम्पॉर्टंट ज्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत माइल्ड स्टीलच्या ह्या तुम्हाला डायरेक्टली काय केलेल्या आहेत, स्टँडर्ड व्हॅल्यू दिलेल्या आहेत ॲज पर द IS 800/2000. नेक्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला, दॅट इज द टाइप्स ऑफ लोड कमिंग ऑन स्ट्रक्चर as per IS 875/1987 part 1 to 4. ठीक आहे, तर काय आहे बघा नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द टाइप्स ऑफ लोड कमिंग ऑन अ स्ट्रक्चर. ठीक आहे, एखाद्या लोडवर एखाद्या स्ट्रक्चरवर कोणकोणत्या टाइपचे लोड ऍक्ट होतात आणि ते लोड काय कशानुसार दिलेले आहेत, तर ॲज पर IS 875/1987 पार्ट 1 to the 4, म्हणजेच काय की IS कोड 875/1987 ला जो IS कोड काढलेला आहे, तर त्याच्या पार्ट 1 पासून पार्ट 4 मध्ये वेगवेगळ्या टाइपचे काय केलेले आहेत, लोड दिलेले आहेत, ते लोड तुम्हाला इथं काय केलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत बघा. तर कोणकोणत्या टाइप्सचे लोड असतात बघा. ठीक आहे, जर आता तुम्ही बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे लोड्स असतात, मग त्याच्यामध्ये ॲक्सियल लोड असेल किंवा तुमचा इसेंट्रिक लोड असेल. ठीक आहे, बट स्ट्रक्चरवर येणारे जे वेगवेगळे लोड्स आहेत हे ॲज पर द IS काय केलेले आहेत, त्यांनी सांगितलेले आहेत. मग ते वेगवेगळ्या पार्टमध्ये वेगवेगळा काय केलेला आहे, तुम्हाला लोडचा क्रायटेरिया दिलेला आहे. मग त्याच्यानुसार त्याचे काय आहेत बघा, 4 पार्ट्स आहेत. ठीक आहे, पार्ट 1 मध्ये तुम्हाला डेड लोड सांगितलेला असेल, पार्ट 2 मध्ये तुम्हाला लाईव्ह लोड सांगितलेला असेल, पार्ट 3 मध्ये तुम्हाला स्नो लोड सांगितलेला असेल, आणि पार्ट 4 मध्ये तुम्हाला सिस्मिक लोड सांगितलेला असेल. ठीक आहे, तर ॲज पर द IS 875/1987 लोडचे लोड काय केलेला आहे बघा, 2 कॅटेगरीज मध्ये क्लासिफाय केलेला आहे. पहिला आहे दॅट इज द मॅनमेड लोड आणि सेकंड आहे दॅट इज द नॅचरल लोड. ठीक आहे, तर 2 कॅटेगरीज मध्ये लोड काय केलेला आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे, मॅनमेड लोड आणि तुमचा नॅचरल लोड. ठीक आहे, बट ऑल्सो काय त्यांनी क्लासिफाय केलेला आहे बघा, हॉरिझॉन्टल लोड, वर्टिकल लोड, देन ट्रॅक्टिव्ह लोड, or it is also called as the longitudinal load and the friction load, किंवा त्यालाच आपण डायनामिक लोड असंही म्हणतोय. ठीक आहे, तर मेन काय आहेत बघा, लोडचे 4 टाइप आहेत.
पहिला आपण काय केलेलं आहे त्याचं क्लासिफिकेशन, तर नॅचरल लोड और द मॅनमेड लोड. हे दोन टाइप आहेत मेन लोड क्लासिफिकेशनचे. दॅट इज द नॅचरल लोड अँड सेकंड आहे दॅट इज द मॅनमेड लोड. किंवा ह्यालाच परत त्यांनी काय कशामध्ये क्लासिफाय केलेलं आहे बघा, दॅट इज हॉरिझॉन्टल लोड अँड सेकंड वर्टिकल लोड, थर्ड दॅट इज डायनामिक लोड, and fourth that is tractive load. ज्याला आपण काय म्हणतोय बघा, that is the longitudinal load. ठीक आहे, तर लोडचं क्लासिफिकेशन केलेलं आहे नॅचरल लोड किंवा मॅनमेड लोड, किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय हॉरिझॉन्टल लोड, वर्टिकल लोड, डायनामिक लोड किंवा ट्रॅक्टिव्ह लोड, ज्याला आपण लॉन्जिट्युडिनल लोड असं म्हणतोय. मग हॉरिझॉन्टल लोड मध्ये कोणकोणते येतात बघा, तर वाइंड लोड येतोय, ॲज वेल ॲज काय येते बघा, अर्थक्वेक लोड येतोय. ठीक आहे, वर्टिकल लोड मध्ये कोणकोणते येतात बघा, तर डेड लोड अँड द लाईव्ह लोड. ठीक आहे, लोड म्हणजेच काय बघा, फोर्स पर युनिट एरिया. ठीक आहे, पर युनिट एरियाला जे येणारं फोर्स आहे त्याला आपण काय म्हणतोय, लोड असं म्हणतोय. ठीक आहे, तर हॉरिझॉन्टल लोड असं का म्हटलं जातंय, तर हॉरिझॉन्टल डिरेक्शन मध्ये जे फोर्स अप्लाय होतंय, ठीक आहे, त्याला आपण हॉरिझॉन्टल लोड असं म्हणतोय. आणि वर्टिकल लोड म्हणजेच काय की वर्टिकल डिरेक्शन मध्ये जे फोर्स अप्लाय होतोय त्याला आपण वर्टिकल लोड असं म्हणतोय. मग वर्टिकल डिरेक्शन मध्ये जे फोर्स अप्लाय होतोय त्याच्यामध्ये काय असते बघा, तर डेड लोड असतोय किंवा लाईव्ह लोड असतोय. आणि हॉरिझॉन्टल लोड मध्ये काय असतंय, दॅट इज द वाइंड लोड अँड द अर्थक्वेक लोड. म्हणजे अर्थक्वेकचं जे फोर्स आहे ते हॉरिझॉन्टल डिरेक्शन मध्ये काय होते बघा, अप्लाय होतंय, म्हणून ते कशा अंडर येते, तर हॉरिझॉन्टल लोड अंडर येते. देन त्याच्यानंतर आहे दॅट इज द डायनामिक लोड अँड लास्ट आहे दॅट इज द लॉन्जिट्युडिनल लोड. ठीक आहे, तर लोडचं हे मेनली 4 टाइप मध्ये क्लासिफिकेशन आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिला बघायचा आहे वर्टिकल लोड मधला, दॅट इज द डेड लोड. ठीक आहे, डेड लोड कशामध्ये दिलेला आहे बघा, किंवा डेड लोड काय कन्सिडर करायचं आहे, कोणत्या मटेरियलसाठी कोणतं डेड लोड कन्सिडर करायचं आहे, हे तुम्हाला ॲज पर द IS 875/1987 पार्ट 1 मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. ठीक आहे, डेड लोड म्हणजेच काय बघा, डेड लोड मध्ये काय काय इन्क्लूड होते बघा, तर सेल्फ वेट ऑफ स्ट्रक्चरल मेंबर. ठीक आहे, तर एखादी बिल्डिंग आहे तर त्या बिल्डिंगचे जे असणारे वेगवेगळे स्ट्रक्चरल मेंबर्स आहेत ज्याचं सेल्फ वेट म्हणजेच काय की स्ट्रक्चरल मेंबर्स मध्ये तुमचे बीम्स असतील, कॉलम्स असतील, तर त्या प्रत्येक बीमचा कॉलमचं जे स्वतःच काहीतरी वेट असतंय. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतोय, सेल्फ वेट असं म्हणतोय. मग ह्या डेड लोड मध्ये काय काय येते बघा, तर सेल्फ वेट ऑफ स्ट्रक्चरल मेंबर, जे वेगवेगळे स्ट्रक्चरल मेंबर्स आहेत त्यांचं सेल्फ वेट येत आहे, ॲज वेल ॲज पार्टिशन वॉल जे आहेत, ठीक आहे, ज्या मूव्ह होऊ शकत नाहीत. ठीक आहे, तर त्या मूव्ह न होणाऱ्या पार्टिशन वॉलचं वेट येत आहे, ॲज वेल ॲज फिक्स्ड इक्विपमेंट. म्हणजेच काय की तुमची एखादी बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंग मध्ये असणारे जे फिक्स्ड इक्विपमेंट्स आहेत, ठीक आहे, तर त्या सगळ्यांच्या वेटला आपण काय म्हणतोय, डेड लोड असं म्हणतोय. किंवा डेड लोड मध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात. तर काय काय इन्क्लूड होते बघा, तर सेल्फ वेट ऑफ स्ट्रक्चरल मेंबर म्हणजेच काय की वेगवेगळे जे स्ट्रक्चरल मेंबर आहेत त्यांचं सेल्फ वेट, ॲज वेल ॲज ज्या पार्टिशन वॉल आहेत, फिक्स्ड पार्टिशन वॉल, त्यांचं वेट इन्क्लूड होते. किंवा ॲज वेल ॲज फिक्स्ड इक्विपमेंट आहेत, तर त्या फिक्स्ड इक्विपमेंट कशामध्ये येतात, तर डेड लोडमध्ये. ठीक आहे, तर ह्या प्रत्येक वेगवेगळ्या मटेरियलसाठी कोणतं डेड लोड आहे हे ॲज पर म्हणजे इंडियन स्टँडर्डनं 875/1987 मध्ये पार्ट 1 मध्ये काय केलेले आहेत, ह्या डेड लोडच्या ज्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आहेत ह्या दिलेल्या आहेत. तर त्या व्हॅल्यूज कोणकोणत्या आहेत हे आता आपल्याला बघायचं आहे.
ठीक आहे. तर हा तुम्हाला चार्ट दिलेला आहे, म्हणजे ह्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या IS 875 1987 मध्ये पार्ट 1 मध्ये डेड लोडच्या ज्या जे वेगवेगळे मटेरियल्स आहेत त्याच्या ज्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत युनिट वेट मध्ये त्या दिलेल्या आहेत बघा. तर मटेरियल कोणतं आहे बघा, ब्रिक आहे, OPC आहे, ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट असेल, सिमेंट कॉन्क्रीट प्लेन असेल, RCC असेल, रिन्फोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट, रूफिंग टाईल्स असतील मंगलोरी, ठीक आहे, किंवा स्टील असेल, वॉटर असेल, WI असेल आणि AI असेल. ठीक आहे. तर त्याचं जे युनिट वेट आहे ते डिरेक्टली तुम्हाला काय केलेलं आहे, स्टँडर्ड तुम्हाला इंडियन स्टँडर्डनं काय केलेलं आहे, पार्ट 1 मध्ये डेड लोडसाठी असणाऱ्या ज्या व्हॅल्यूज आहेत वेगवेगळ्या मटेरियलच्या त्या तुम्हाला डिरेक्टली दिलेल्या आहेत. मग ब्रिकसाठी काय बघा, दॅट इज 18.85 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. देन OPC साठी काय आहे बघा, त्याची व्हॅल्यू दॅट इज 14.1 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. देन सिमेंट कॉन्क्रीट प्लेन साठी काय बघा, दॅट इज 22.2 to the 24. देन RCC साठी आहे दॅट इज 25 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. रूफिंग टाईल्स साठी काय बघा, दॅट इज 0.2 to 0.3. देन स्टील साठी काय बघा, दॅट इज 78.5 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. वॉटर साठी काय बघा, दॅट इज 10 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. इन WI साठी काय बघा, दॅट इज 75.5. अँड द AI साठी काय बघा, दॅट इज 27.5 किलोन्यूटन पर मीटर क्यूब. आता डेड लोड म्हणजेच काय की ज्या वस्तू फिक्स असतात, ठीक आहे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चरल मेंबर्स असतील. सपोज एखादी बिल्डिंग घेतला तुम्ही, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या फिक्स्ड ज्या वस्तू आहेत, ठीक आहे, तर त्यांना आपण काय म्हणतोय, डेड लोड असं म्हणतोय. जे लोड आपल्याला काय दिसतंय की फिक्स्ड असं दिसतंय किंवा जे मूव्ह होऊ शकत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारचं जे बिल्डिंगवर येणारं लोड किंवा स्ट्रक्चरवर येणारं जे लोड आहे त्याला आपण डेड लोड असं म्हणतोय. देन सेकंड आपल्याला बघायचं आहे दॅट इज द लाईव्ह लोड. लाईव्ह लोड. लाईव्ह लोड म्हणजेच काय बघा, मुव्हेबल किंवा मुव्हिंग जे वेगवेगळं लोड आहे. ठीक आहे. लाईव्ह लोड किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय बघा, इम्पोज्ड लोड असं म्हणतोय. The movable or the moving equipments is known as the live load or the imposed load. म्हणजेच काय की एखादी तुमचं स्ट्रक्चर आहे किंवा एखादी बिल्डिंग आहे, तर त्याच्यामध्ये असणारे ज्या मुव्हेबल थिंग्स आहेत किंवा ज्या मुव्हेबल मटेरियल आहे किंवा मुव्हेबल पार्टिशन्स असतील, ठीक आहे, किंवा फॉर एक्झाम्पल आता एखादं बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगवर जी बिल्डिंगवर जाणारी माणसं असतील, ठीक आहे, तर ती माणसं म्हणजेच काय असणार आहे, तर लाईव्ह लोड. म्हणजेच काय की तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाताय, त्याच्यामुळं तुम्ही काय होताय की मूव्ह होताय. ठीक आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, लाईव्ह लोड किंवा इम्पोज्ड लोड असं म्हणतोय. मग त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होते बघा, तर ज्या मुव्हिंग पार्टिशन वॉल आहेत, म्हणजेच काय की ज्या वॉल काय करू शकतोय आपण, मूव्ह करू शकतोय, ते इन्क्लूड होते. ॲज वेल ॲज काय इन्क्लूड होते बघा, तर माणसं किंवा जे मुव्हिंग फर्निचर आहे किंवा ज्या गोष्टी मूव्ह होतात किंवा इकडून तिकडे जाऊ शकतात, ज्याला आपण काय म्हणतोय, लाईव्ह लोडलाच युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. म्हणजेच काय की सगळीकडे ते लोड काय होतंय, डिस्ट्रीब्यूट होतंय. ठीक आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, लाईव्ह लोड किंवा इम्पोज्ड लोड असं म्हणतोय. हे जे लोड आहे, लाईव्ह लोड किंवा इम्पोज्ड लोड, याच्या ज्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत त्या पार्ट सेकंड मध्ये काय कशामध्ये दिलेल्या आहेत, तर IS 875 1987 मध्ये पार्ट सेकंड मध्ये हा जो लाईव्ह लोड आहे किंवा ज्याला आपण इम्पोज्ड लोड आहे असं याच्यामध्ये त्याच्या ज्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत त्या काय केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. देन नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे दॅट इज द वाइंड लोड. Then wind can causes the pressure in internal and external faces. म्हणजेच काय की बघा, वाइंड लोड म्हणजेच काय की वाऱ्यामुळे येणारा जे फोर्स आहे किंवा वाऱ्यामुळे बिल्डिंगवर किंवा एखाद्या स्ट्रक्चरवर येणारा जो लोड आहे, ठीक आहे, तर त्याला आपण वाइंड लोड असं म्हणतोय. मग वाइंड लोड काय काय प्रोड्यूस करतोय, तर इंटरनल आणि एक्सटर्नल प्रेशर बिल्डिंगवर क्रिएट करते, ॲज वेल ॲज बिल्डिंगवर काय करते, सक्शन क्रिएट करते. ठीक आहे. इंटरनल प्रेशर क्रिएट करते किंवा एक्सटर्नल प्रेशर क्रिएट करते. म्हणजेच काय की हॉरिझॉन्टल फोर्स काय होतोय, त्या बिल्डिंगवर काय होतोय, ऍक्ट होतोय, ज्याला की आपण वाइंड लोड असं म्हणतोय. मग तो जो वाइंड लोड आहे, तर तो वाइंड लोड कधी कन्सिडर केला जातोय, जिथं हाय राईज काय असतील, बिल्डिंग असतील किंवा एखादा हाय राईज स्ट्रक्चर असेल, तर तिथं येणारा जो फोर्स आहे तो फोर्स कन्सिडर करून काय केलं जातंय, तुमचं जे बिल्डिंगचं जे डिझाईन आहे ते काय केलं जाते, देन त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज द स्नो लोड.
नॉर्थन पार्ट ऑफ कंट्री म्हणजेच काय की नॉर्थन रिजनमध्ये किंवा जिथं हिमालयन रिजन आहे, ठीक आहे, तर तिथं काय केला जातोय, हा स्नो लोड काय केला जातोय, कन्सिडर केला जातोय आणि मग काय केली जाते, तुमची जी बिल्डिंग आहे ती डिझाईन केली जाते. म्हणजेच काय की तिथं जे असणारे घरांचे जे रूट्स आहेत, ठीक आहे, तर ते रूट्स काय केले जातात, डिझाईन केले जातात विथ कन्सिडरिंग द स्नो लोड.